राम समर्थ श्रीराम. भाग 44. अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. भगवंत म्हणतात, जो अंतकाळीही माझं स्मरण करत देहत्याग करतो तो मलाच प्राप्त होतो, यात संशय नाही. तात्पर्य हे की मनुष्याला भगवत प्राप्तीसाठीच जीवन दिलं होतं. त्यांनी आयुष्यभर भगवंताची आठवण ठेवून साधना करणं अपेक्षित होतं. तेवढा अवसर त्यासाठी दिला होता. पण त्यांनी जर तो वाया घालवला असेल तर निदान अंतकाळी तरी, मरताना तरी माझं नाव घेतलं, माझं स्मरण केलं तर तो मला प्राप्त होऊ शकतो. इतकी सूट दिलीये भगवंतांनी. पण प्रश्न हा आहे की आयुष्यभर जर याचा अभ्यास नसेल तर भगवंत आठवेलच कसा? आयुष्यभर ज्याचं चिंतन केलं, ज्याच्या मागे लागलो तेच अंतकाळी आठवेल. पुढे भगवंतांनी हेही सांगितलं की शेवटच्या चिंतनानुसार मनुष्याला ती योनी प्राप्त होईल. अर्थातच ज्या मनुष्याची जशी भावना असेल, जशी वासना असेल, तसंच त्याचं अंतकाळी चिंतन होईल आणि चिंतनानुसार तशी गती मिळेल. हा मुद्दा लक्षात ठेवून हे जाणलं पाहिजे की मृत्यूकाळी आपल्याला ठरवून चिंतन करता येत नाही. ठरवायची वेळ मृत्यूकाळ नसतो. आयुष्यभर ठरवता आलं पाहिजे, नवे आचरण करता आलं पाहिजे. आपल्या अंतःकरणात जशी वासना असेल तसंच चिंतन आपोआप होत असतं. मग अंतकाळी भगवंताचं चिंतन व्हावं वाटत असेल तर तसा आयुष्यभराचा अभ्यास असणं गरजेचं आहे. अचानक चमत्कार होईल आणि अचानक भगवंताचं स्मरण होईल, हा उधारीचा मामला इथे नाही. मरण केव्हा होईल हे सुद्धा माहीत नसतं. म्हणून भगवंताचं सातत्याने स्मरण करणं एवढाच मार्ग शिल्लक उरतो. कामात असू तर निदान काम करण्यापूर्वी स्मरण करता येईल, मध्ये एकदा स्मरण करता येईल आणि काम झाल्यानंतर एकदा भगवंताला आठवता येईल. इतकं करत करत अंगी सवय बाणवता येते. मल्टिपल कामांची आजच्या काळामध्ये सवय असते, हातोटी सुद्धा असते. ड्रायव्हिंग करता करता गप्पा मारत असतो आपण, गाणी ऐकत असतो, मध्येच काही खात असतो. हे सर्व ड्रायव्हिंग करत करत आपल्याला जमतंच ना. कारण काय तर तसा अभ्यास, तशी सवय. शिवाय मागच्या पुढच्या वाहनांकडे साईड मिररमधून सावधपणे लक्ष सुद्धा असतं. हे काळजीपूर्वक वागणं जमतं, त्या अर्थी अशक्य असं काही नाही, हे सुद्धा आपल्याला कळतं. प्रयत्न मात्र हवेत, त्यात हयगय नको. श्रीराम समर्थ श्रीराम.